हॅलो फ्रेंड्स, तर आता सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आज आहे गुरुवार. तारीख आहे आजची 12 आणि आज आहे ईशींचं स्कूल, कारण 5 दिवसाच्या त्याला सुट्ट्या होतं गणेश चतुर्थीच्या. तर त्याच्यामुळे सकाळी तर उठायची गरज पडतच नव्हती, आरामात उठायचा तो. पण आजपासनं स्कूल आहे, तर मी पण आज लवकर उठले त्याचा टिफिन बनवून द्यायसाठी. आणि किचनमध्ये सकाळी उठल्या-उठल्या किचनमध्येच यावं लागतं. तर मी जेव्हा पण सकाळी उठली की आधी फ्रेश वगैरे झालं की थोडं गरम पाणी पिते, कारण मला एक सवय झालेली आहे. तर खूप जास्त गरम नाही, हलकं कोमट असं पाणी आहे. आणि आता ईशींचा टिफिन बनवते. तर टिफिन काय बनवायचं तर रात्रीच डिसाईड करून ठेवलेलं होतं. आणि टिफिन जर त्याच्या पसंतीचा असला तर टिफिन फिनिश करून येतो, नाहीतर टिफिन बिलकुल फिनिश नाही करत. आणि जेव्हा तो टिफिन फिनिश नाही करत तर तेव्हा मग मला राग येतो, कारण आपण सकाळी उठून मुलांसाठी इतकं चांगलं बनवून देतो आणि मुलं खात नाही, तर मग कुठेतरी वाईट वाटतंच. तर आज मी बनवत आहे भेंडी. तर ॲक्च्युली भेंडीची भाजी ईशीनला खूप जास्त आवडते आणि जेव्हा पण मी भेंडीची भाजी देते त्याचा टिफिन फिनिश होतोच. तर मी सिंपल अशी भेंडीची भाजी बनवते. यामध्ये कांदा वगैरे काहीच नाही टाकत, ना कांदा टाकत, ना टमाटर. सिंपल भेंडी भाजी बनवते, पण खूप छान बनते आणि अशी सुटसुटीत बनते, बिलकुल चिकट वगैरे नाही बनत. आणि या पद्धतीने माझी आई पण बनवते, तर सेम माझ्या आईच्या पद्धतीनेच मी पण बनवते. तर कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि हलकं जेव्हा तेल गरम होईल तर याच्यामध्ये मग राई आणि थोडं जिरं टाकून देते. आणि मला आणि ईशीनला पण तसं लसणाचा टेस्ट खूप आवडतो, तर छोटे-छोटे लसणाचे काप करून टाकलेले आहेत. आणि थोडं हलकं ब्राऊन झालं लसूण की यामध्ये मी डायरेक्ट भेंडी टाकून देते. आणि भेंडी पण मी सकाळीच धुतली, काही रात्री वगैरे धुवून कापून वगैरे नाही ठेवली. तुरंतच कापते आणि तुरंतच बनवते. तर आता हे छान तेलामध्ये परतून घेतलेलं, त्यानंतर यामध्ये हळद टाकलेलं, थोडंसं मीठ टाकणार. आणि ही जी भेंडी आहे ना, ही चिकट नाही झाली पाहिजे, यासाठी निंबूचा रस टाकते. याच्याने ना भेंडी एकदम सुटसुटीत होते, बिलकुल अशी चिकट नाही होत. तर निंबू जेव्हा पण मी भेंडी बनवते तेव्हा लिंबूचा रस टाकतच असते. आणि आता हे झाकून ठेवणार आणि जेव्हा एकदम सॉफ्ट झाले ना, छान पकले की मग ना सुकी मिरची टाकते मी. तर हे बघा भाजी झालेली आहे, कारण टिफिन पण द्यायचा ईशीनचा आणि ईशीनची स्कूलची वेळ होते, तर थोडं फास्ट सकाळी काम असतं, तर जास्त शूट करायला पण जमत नाही. तर जेवढं होत होतं माझ्याने मी तेवढं करत होती. आणि त्याच्यापुरतं 2 चपात्या म्हणजे 2 पराठे गरमागरम बनवलेले आहे. त्याच्यानंतर सेकंड टिफिन बनवत आहे. तर बेसनामध्ये मीठ आणि पाणी टाकून असा घोळ बनवून घेतलेला. आणि आता तव्यावरती असं हलकंसं तेल टाकून असं हे फैलवून घेणार आहे आणि एकदम छान असं पसरवून घ्यायचं. आणि आता हे पलटवून याच्यावरती सॉस टाकत आहे, टोमॅटो केचप आणि रेड चिली सॉस, जे की मी घरी बनवलेलं आहे एकदम हेल्दी पद्धतीने. आणि आता यावरती आवडते व्हेजिटेबल टाकत आहे, कांदा, कॅप्सिकम, त्याच्यानंतर गाजर टाकलं, स्वीटकॉर्न आणि कोथिंबीर आणि वरून मोझरेला चीज पण घरीच बनवलेलं आहे. आणि हे रोल्स झालेले आहेत. तर ईशीनचे दोन्ही पण टिफिन रेडी झालेले आहे, कारण ईशीनला 2 टिफिन मला द्यावं लागतं, ब्रेकफास्टचा आणि लंचचा. तर हे दोन्ही टिफिन एकदम हेल्दी आहे, टेस्टी पण आहे. आणि आता टिफिन पॅक करते, ॲक्च्युली त्याची वेळ होत आहे, तर थोडी मला सकाळी घाई गडबडच होती. तर आता चपाती वगैरे पॅक करून घेते आणि त्याचा टिफिन, कारण तो रेडी झालेला आहे. तर थोडं फास्टमध्येच करत आहे मी, कारण माझ्यामुळे त्याला वेळ होता कामा नये, नाहीतर मग त्याच्या पप्पाला सोडून द्यावं लागलं. आता तो स्वतःच जात आहे चालत, कारण त्याचे मित्र वगैरे पण राहते आणि तो सध्या आता स्वतःच जातो मित्रांसोबतच. तर टिफिन रेडी झालेला आहे. तर दोन्ही टिफिन रेडी झालेले आहे आणि त्याच्या बॅगमध्ये टाकून देते. तर हे बघा, सकाळी शूट करायचं म्हटलं तर थोडं ना 5 वाजता जर उठलं तर प्रॉपर शूट होते. पण मी ऐन वेळेवरतीच उठली आणि उठल्या-उठल्या मला असं वाटलं की चला आजच्या ब्लॉगमध्ये मॉर्निंगचं रुटीन दाखवते. तर त्याच्यामुळे मग थोडी घाई गडबड झाली. तर दोन्ही टिफिन झालेले आहेत पॅक आणि ईशीनच्या बॅगमध्ये पण टाकून देते. आणि इकडे पाऊस येत आहे हलका-हलका, तर त्याला आता छत्री घेऊन जावं लागेल. काही दिवसापासून इथे पाऊस येत आहे. ईशीनला सुट्ट्या असल्या की तो खूप आनंदित असतो आणि जसं स्कूल सुरू होते तर त्याला असं वाटते की अरे 5 दिवस लवकरच चालले गेले.
आणि परत आता 2 दिवस स्कूल आहे, मग परत सुट्ट्याच आहेत 2 दिवसाच्या, कारण सॅटर्डे संडे पण इशिनला सुट्टीच राहते. तर आता इशू जात आहे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आत्ता जस्ट इशिन गेलेला स्कूलमध्ये. त्यानंतर इवांशीला मी झोपून दिलं. बऱ्याच वेळपर्यंत माझ्या जवळच होती आणि आता 8 वाजत आलेले आहे. म्हणजे आत्ता इवांशी झोपलेली. इशिन तर तसा 6:15लाच गेलेला स्कूलला. त्याच्यानंतर बरेच वेळपर्यंत ती माझ्या जवळच होती. मग तिला झोपवून दिलं आणि आता ती झोपलेली. आणि आता मी करणार आहे एक्सरसाइज, कारण बराच टाईम होऊन गेला, म्हणजे 2-3 महिने झाले असेल मी एक्सरसाइजच करत नाही आहे. म्हणजे काम आणि मुलं यांच्या चक्करमध्ये मला असं वाटलं की माझं स्वतःपासून खूप दुर्लक्ष होत आहे. पण आता डिसाईड केलं की नाही, थोड्या वेळातून वेळ काढून अर्धा तास तरी मला द्यायलाच पाहिजे. एक्सरसाइज तर मला करणं खूप गरजेचं आहे. तर आजपासून परत स्टार्ट करत आहे एक्सरसाइज. आणि त्यानंतर मग वाटल्यास स्वयंपाक बनवेल. ॲक्च्युली कणिक वगैरे भिजवलेली आहे. इशिनपुरतंच टिफिन बनवून दिला. त्याला लेडी फिंगर खूप आवडतं, त्याच्यापुरतं बनवून दिलेली. आणि मग नंतर एक्सरसाइज वगैरे झाल्याच्या नंतर पूर्ण स्वयंपाक करत बसेल, पण आधी एक्सरसाइज करून घेते. तर चला. तर बऱ्याच दिवसाच्या नंतर करत आहे. बऱ्याच दिवस म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्याच्या नंतर करत आहे. तर एकदम हलके-फुलकेच एक्सरसाइज करत आहे. कारण जास्त पहिल्याच दिवसापासून जास्त उड्या वगैरे मारेल ना, तर चांगलंच दुखणंच भरेल. आणि बघा हातावरती पण फॅट असं ना वाढल्यासारखं वाटत होतं मला. तर हाताची एक्सरसाइज करते. आधी ना मी डेली करायची, कंटिन्यू माझी एक्सरसाइज चालूच होते. पण आता काही महिन्यापासून ना एक तर खूप आळस पण येत होता आणि इवांशी असली की मग माझं ना, मी काही दिवस केलं इवांशीच्या समोरच एक्सरसाइज पण करायची. पण ती काय व्हायचं ना, जेव्हा मी एक्सरसाइज करायची ना, तर ती माझ्या पाठीवरती बसायची, पोटावरती बसायची एक्सरसाइज करता त्या काही प्रॉपर ती करूच नव्हती देत. मग एक्सरसाइज माझं बाजूला राहायचं ना, मग तिच्यासोबतच मस्ती करत बसायची. तर वेळ कसा होऊन जात होता कळतच नव्हतं. ॲक्च्युली माझं वेट वगैरे तर प्रॉपरच आहे, बिलकुल वाढलेलं वगैरे नाही आहे आणि मी वाढू पण नाही देत. फ्रेंड्स, 3 महिन्याच्या नंतर आजपासून मी स्टार्ट केलं एक्सरसाइज आणि खरंच खूप छान वाटत आहे. मी स्वतःसाठी वेळ बिलकुल आता देणारच आहे. कमीत कमी 1 तास तरी एक्सरसाइजसाठी मला टाईम द्यावा लागेल आणि मी देईल. तर आज एक्सरसाइज झाली आणि खूप छान वाटत आहे आज. तर आता 8:30 वाजलेले आहे आणि आता स्वयंपाक वगैरे करून घेते. इवांशी झोपलेली आहे, मिस्टर पण माझे झोपलेले आहेत. तर हे झोपलेले आहेत, तर मी स्वयंपाक करून घेते. म्हणजे माझा स्वयंपाक झाला की मी फ्री होऊन जाईल आणि मी माझ्या कामाला लागेल. तर चला. माझी एक्सरसाइज झालेली पण आणि माझी बघा पिल्लू कशी मस्त झोपली बेडकासारखी. आणि इथे मी ग्रीन टी ठेवलेली आहे. याच्यामध्ये ग्रीन टी टाकलेली आहे, दालचिनी, विलायची आणि सौंफ टाकून छान उकळून घेतलेलं. आणि आता ते चाळणीने चाळून घेत आहे. यामध्ये निंबूचा रस टाकून आता हे पिईल. कारण आतापर्यंत मी ना जेव्हा एक्सरसाइज करायचे तेव्हा हे सगळं पीत होती आणि जेव्हापासून एक्सरसाइज करणं बंद केलं तर मी पीत पण नव्हती. पण आता परत स्टार्ट केलेला आणि आता कंटिन्यू राहील माझी एक्सरसाइज चालू. आणि खिडकीच्या साईडने बसून एन्जॉय करत आहे मी ग्रीन टी. बाहेर खूप सुंदर वातावरण आहे आणि मी माझी झाडं बघते तर झाडाचे बघा काही पानं, इतके पाऊस येऊनसुद्धा पानं असे वाढत चाललेले आहेत. तर आता मी जात आहे स्वयंपाक बनवायसाठी. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया फ्रेंड्स. तोपर्यंत बाय बाय.